सध्या राज्यभर आरक्षणासाठीचं सर्वेक्षण सरकारकडून सुरू आहे। त्यावरून विविध वाद रंगतायत, अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत। पाहूयात याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। सीसीटीव्हीत ओझरते दिसणारे हे दोन दरोडेखोर, दोघांनी एक दोन नव्हे तर तब्बल 5 लाख रुपयांचा दरोडा टाकलाय। चक्क सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करत त्यांनी ही लूट केली। अमरावतीच्या राठी नगरातील एका बंगल्याला दोघांनी लक्ष केलंय। धक्कादायक बाब अशी की तो बंगला ही सरकारी अधिकाऱ्याचाच आहे। जनगणना अधिकारी असल्याचा बहाणा करत त्यांनी घरात प्रवेश मिळवला आणि तिथंच घात झाला। ते आले आणि मला जनगणनेसाठी विचारलं। आम्ही जनगणनेसाठी आलो म्हणे आणि मग एकदम मला पाणी मागितलं। पाणी मागितल्याबरोबर मी आतमध्ये आली आणि पाणी द्यायला बाहेर जशी निघाली तसंच मला त्यांनी माझ्या मानेवर चाकू लावला आणि मला खाली पाडलं आणि आवाज नको करू म्हणे आणि जे काही आहे तुझ्याजवळ ते दे म्हणे आणि पिस्तूल काढली होती। पिस्तूल दाखवली मला आणि मला ग्रिलला इथे बांधून ठेवलं। सोनं किती होतं एकूण 80 ग्राम सोनं होतं। नायब तहसीलदारांच्या पत्नी बंगल्यात एकट्याच असल्याची संधी दरोडेखोरांनी साधली। सध्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या सरकारी सर्वेचं निमित्त साधत त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला। दरवाजा उघडताच जनगणना अधिकारी असल्याची बतावणी केली। त्यांचं बोलणं आणि वागणं इतकं तंतोतंत असावं की घरातील महिलेला अजिबात संशय नाही आला। विश्वास संपादन करून घरात प्रवेश मिळवला आणि गाफील असताना शस्त्राचा धाक दाखवून लूट केली। भरदिवसा घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपासाची चक्र फिरवायला सुरुवात केली। सौ जयश्री प्रशांत अडसुळे या रहिवाशी होत्या। त्या घरात एकट्या असताना वरच्या माळ्यावरती 2 इसम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितले की ते जनगणना करण्यासाठी आलेले आहेत। त्यांनी घरामध्ये प्रवेश केला, बाहेरची कडी लावून घेतली आणि त्या महिलेची झटापट करून चाकूचा धाक दाखवून तिच्या हातातील 2 सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र तसेच घरातील पर्समधील रोख रक्कम असा एकूण 5 लाखाचा ऐवज 5,03,000चा ऐवज ते घेऊन गेले आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 2 अनोळखी इसमाविरुद्ध। चोर, दरोडेखोर, ठकसेन कोणत्या रूपात कोणती बतावणी करून लूट करतील याचा काही नियम नाही। त्यामुळे अनोळखी व्यक्तींशी बोलताना, त्यांना घरात घेताना अलर्ट राहायला हवं। अमरावती पोलीसही नागरिकांना तेच आवाहन करतायत। सध्या मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण सुरू आहे, तसेच जनगणनेचे आरक्षणाचे कारण सांगून आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की असे सर्वेक्षण करण्यासाठी कोणीही इसम आल्यास त्याला घराच्या आत प्रवेश देऊ नये, बाहेरूनच त्यांना माहिती द्यावी आणि आपण जर घरात एकटे असाल तर जर कोणी जवळ असेल शेजारी तर त्यांना नक्कीच बोलवा आणि त्यांच्या समक्ष माहिती द्या। एकटे घरात बोलवणे, पाणी पाजणे वगैरे अशा घटनेतून जे अशा अपप्रवृत्तीचे लोक आहे याचा फायदा उचलू शकतात आणि अशा गंभीर स्वरूपाच्या घटना घडू शकतात। तरी सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी निश्चितच या संदर्भात सतर्कता बाळगावी। पोलिसांच्या या आवाहनाची काटेकोर अंमलबजावणी करायला हवीच, नाहीतर असे अनेक गुन्हेगार आपला कधीही घात करण्याची भीती आहे। अमरावतीहून छगन जाधवसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।